तेरे साधती सा
तेरे साधती साध हे तुटती भवाची बंधने तेरे साधती साध हे परपुरुष शौर्यं पांडुरंग मुरारी कमल नयन काना गोपिका चित्तहारी प्रकट निकट शोभे रुक्मिणी रम्य वाणी सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती कंठीला ओढा महामाझा नवस कंठीला
पुरवावे आस गुरुराया व सोनी अंतरे बोलावे उत्तरे जेणे हा संसार सार होय ऐसे वासने स्वामी साह्य होणे काल वाया जाणे ऐसे ना हो व सोनी अंतरे बोलावे उत्तरे जेणे हा संसार सार होय कैलासीच्या देवराया कैलासीच्या देवराया दंडवत तुझे पाया सेवे लागे सेवक सेवे लागे स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण ते जीवन श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता हरे प्राप्ती श्री उपाय धरावे संताचे ते पाय तेने साधती साधने तुटती भवाची बंधने प्रसंग प्राप्त प्रसंगी प्राप्त असतरी पवित्राच्या या बामेश्वराच्या प्रांगणामध्ये सारभाटप्रमाणे या वर्षी चालत आलेला अखंड हरिनाम यज्ञ दुसरा तपपूर्ती 16 म्हणजे 24 वर्ष त्यातील ही 2 नंबरची किंवा नंबर 2 ची 2 नंबरची किंवा नंबर 2 ची कीर्तनाची सेवा आणि सेवेला प्रारंभ करत असताना ज्यांचा अभंग घेतलेला आहे ते शांती ब्रह्म एकनाथ महाराज अभंगाद्वारे संतात जन्माला आलेलो आहे तर जन्माला आल्यानंतर माणसाने काय केलं पाहिजे याचा विचार केला पाहिजे तर काय करायचे नाथबाबा सांगतात हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय आतापर्यंत आयुष्य आम्हाला कोणी दिलं कसं दिलं त्याच्या पाठीमागचा चालक कोण आहे त्याला शोधणं गरजेचं आहे आणि त्याला जर शोधायचं असेल तर संताशिवाय पर्याय नाही त्याच्या पुढे सांगितलं अनेक साधन आहे कळत न कळत मनुष्य मात्राकडून एखादा पुण्य आणि पाप कळत न कळत घडून जातं तर ते जर घडलं तर संत सांगतात तेने साधते साधने तुटती भवाची बंधने जी बंधन असेल ती तुटून जातात पण तुटण्यासाठी
पुन्हा नाथराय सांगतात संताशिवाय प्राप्ती नाहीच हे वेद ग्वाही देतात. आणि नाथ बाबा सांगतात एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ झाले तर विठ्ठला विठ्ठला कीर्तन सेवेला प्रारंभ करण्यावर थोडासा परिहार देणं खूप गरजेचं असा. सरावाप्रमाणे चाललेला नामयज्ञ त्यातील दुसऱ्या दिवशीची सेवा सुंदर असे मृदंगाचार्य म्हणण्यापेक्षा मृदुंग महर्षी म्हटलं तरी काय हरकत नाही. त्याचं कारण असं आहे आपली कला आपल्या लोकांना कळत नाही. आपण बाहेरची कला आपण सादर करतो, बाहेरच्या लोकांसाठी टाळ्या वाजवतो. किती कीर्तन मी पाहतो नुसतं टाळ्यांवरतीच कीर्तन सापडले. टाळ्या वाजवल्या कीर्तनकांना समाधान, पण आपली लोक जाणार आपली लोक जाणण्याशिवाय पर्याय नाही. गत्यंतर नाही, इथून पुढे तरी गत्यंतर नाही. प्रवीण महाराज दामले स्वर अलंकार गायन सम्राट हरिभक्ती परायण शंकर महाराज दामले ह्या ठिकाणी मैत्रीचं बंधन. मी त्यांना फोन केला होता, ते म्हणले महाराज मला 5 तारखेला यायचे. त्यांना म्हटलं मला 3 तारखेला कार्यक्रम आहे. म्हणजे मग आत्ताच निघालो. हे मित्र प्रेम एकदा टाळ्या वाजल्या. सरपंच आमच्या भावकीतील लोक असे असतात, शब्द दिला की पाळतात. तुमच्या भावकीतले कशी हे माहिती. त्याचबरोबर गायन सम्राट सचिन महाराज सावंत, गायन सम्राट बाजीराव महाराज केदारी, गायन सम्राट गणेश महाराज गोपाळे आणि आमचे सगळ्यांची आवडते मैत्रीच्या नात्यानं आम्ही त्यांना सोन्या भाऊ म्हणतो. सोन्या भाऊ त्या व्यक्तीला गायनाचं इतकं वेळ आहे गायनाचं. सरपंच पाळूला असताना ही व्यक्ती 5:30 वाजता माझ्या घरी आली होती. सांगण्याचं कारण काय, थंडीचा दिवस होता. 5:30 वाजता दरवाजा ठोकावला. महाराज म्हटलं कोण आहे, म्हणजे मी आहे सोन्या. म्हणजे इतक्या सकाळी काय काम आहे. महाराज मला चाल आठवत नाही, ती चाल मला सांगा. रेकॉर्डिंग करून द्यायची होती चाल. कुठून, वाशाऱ्यावरून. मी त्यांना सांगितलं बाबा चाली माझ्याकडे शंकर महाराजांकडे जा. तिथनं गाडीला किक मारली आणि हा व्यक्ती ज्याला धर्म वेळा म्हटलं जातं, हा व्यक्ती इथून परायला गेला. बाजीराव महाराजांना भेटून परायला गेला, पण चाली घेऊनच गेला. त्याला वारकरी संप्रदायाचं बेड लागावं लागतं. सुंदर साऊंड सिस्टीम ज्याचं युट्यूबचं माध्यम आहे ते सागर दादा ना. मागच्या वेळेस मी सहज विसरून गेलो होतो, पण माझ्या आयुष्यातलं पहिलं ते कीर्तन गेल्या वर्षी ह्या ठिकाणी कीर्तन गेलं पहिल्या दिवसाचं. आणि मी ज्यावेळेस ते पाहिलं युट्यूबवरती, मी स्वतः पाहिलं, ते मला लाजिरवाणं वाटलं. का रात्रीची वेळ असून एवढी छान क्लिअरिटी अजून कुठे मिळाली नाही. त्या बाबतीत दादाला धन्यवाद द्यावं होतं. तिथंच आहे. माझ्या समेत आलेले पाळूगावचे शाखा प्रमुख, त्याचबरोबर आमचे मेहुणे माऊली महाराज गुरु शिवाजी महाराज सावंत, देवदास महाराज केदारी, छोटी छोटी लोक आपल्या बरोबर येत असतात. या ठिकाणी कार्यक्रमाला ज्यांचं सौजन्य लाभलेलं आहे ते श्री दत्ता बापू निघा समाज कार्यकर्ते. थाटामाटात चाललेला हा नामयज्ञ, दोन्ही बाजूला बसलेले 2 सरपंच, त्यांच्या बरोबर असणारे त्यांचे कार्यरत असणारे कार्यकारी. म्हणजे ह्या ठिकाणी सत्तेला आल्यानंतर प्रत्येकाचा हातभार लागतोच. फक्त निमित्त मात्र आपण पुढे असतो. आवडीनं खूप लांबून तुम्ही आलेला आहात, ज्ञानवान, गुणवान आणि रूपवान. मी याच्यासाठी म्हणलं सामाजिक कार्यकर्ते, त्याच्यामध्ये सगळ्यांना मग ज्ञानी असो, गुणवान असो, रूपवान असो आणि चौथा धनवान असो. सगळ्यांच्या पायी महिला मंडळ, सगळ्यांच्या पायी नतमस्तक होतो आणि ह्या ठिकाणी आपण मला सुरुवात करतो. विठ्ठल 1 तासात
आपल्याकडे आहे. 1 तासामध्ये कीर्तन बरं होईल असं सांगणार नाही, कीर्तन बरं होईल असं सांगणार नाही, इथं आलेल्यांचं काहीतरी बरं होईल असं मी सांगणार. नाथ महाराज सांगतात, हा नरदेह ज्यावेळेस प्राप्त झाला, नरदेह प्राप्त झाल्यानंतर माणसाला अत्यावश्यक 3 गोष्टीची गरज लागायला भासायला लागली. 3 गोष्टी कोणत्या आहेत? अन्न, वस्त्र, निवारा. पण कलियुगामध्ये अजून 2 गोष्टी वाढल्या. कलियुगामध्ये अजून 2 गोष्टी वाढल्या. विज्ञानानं त्याचं दखल घेतली पाहिजे. आणि अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल आणि चार्जर, हे 2 गोष्टी वाढवल्या पाहिजे. त्या गरजेच्या आहेत. मोबाईल आणि चार्जर. अहो, माणसाला जेवायला नाही मिळालं तरी चालेल, पण मोबाईल आणि चार्जर साठी माणूस रात्रभर जागतो. म्हणजे अत्यावश्यक गोष्टी आहेत, बरोबर आहे सर? अत्यावश्यक गोष्टी आहेत, त्या गरजेच्या आहेत. ती दखल घेतली पाहिजे विज्ञानाने. त्याच्यामध्ये या 2 गोष्टीला भर टाकला पाहिजे. संतांनी सांगितलं अन्न पाहिजे, या नरदेहाला अन्न पाहिजे. पण किती पाहिजे? किती पाहिजे? जेवढं आवश्यक आहे तेवढं. जेवढं आवश्यक आहे तेवढं अन्नाची गरज आहे. वस्त्र, किती वस्त्र पाहिजे? जशी घालता आली पाहिजे तशी, म्हणजे अर्धी नाही, पूर्ण शरीर झाकता आलं पाहिजे. त्याच्यासाठी वस्त्राची गरज आहे. आणि निवारा, अन्न, वस्त्र आणि निवारा, या 3 मूलभूत गरज आहेत. मग त्याच्यामध्ये निवारा कसाही असो, ती गवताची झोपडी असो किंवा आपल्याकडे कारवीचा कूड असो, आपल्या भाषेत गवताची झोपडी असो किंवा कारवीचा कूड असो, काहीही असू द्या, गरज आहे, निवाऱ्याची गरज आहे. पण आम्ही त्याच्याही पुढे गेलो. आम्ही स्वतःचा विचार केला नाही की ह्या घरामध्ये आम्हाला किती दिवस राहायचे, किती दिवस आम्हाला ह्या ठिकाणी दिवस काढायचे, आणि याच्यानंतर आम्हाला जायचे कुठे, याचा आम्ही कधी विचार केला नाही. मग नरदेहाला आलेलोच आहोत तर सांगितलं, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार आणि उत्तमची गती. उत्तम आपल्याला गती मिळायला पाहिजे ना. मग आलोय, कीर्तनाला आलो, हे ठीक आहे. मग घरातून निघाल्यानंतर प्रश्न निर्माण झाला पाहिजे, कीर्तनाला जायचे पण कशासाठी? कीर्तनाला जायचे पण कशासाठी? कालपासून एवढी थंडी आहे, त्या थंडीमध्ये कुडकुडत कुडकुडत ऐकायचं. पण ऐकायलाही जाऊ, काय हरकत नाही. पण बाबा जवळच आहे, नाही बुलढाण्यावरून आला, नाही का, नाही नांदेडवरून आला, नाही अमरावतीवरून आला, नाही परभणीवरून आला, मग ठीक आहे. पण लोकांची गर्दी खूप होती. काय होतं? लोकांची गर्दी खूप होती. पण जवळचा असूनही सुद्धा का आला? तर याचं कारण एक आहे, एकामेकाचा प्रेम, एकामेकाचा विश्वास आणि आदरते जे करतात त्यांचा आशीर्वाद म्हणून. खूप लांबून आलं. मग आल्यानंतर, इथं आल्यानंतर काय करायचं हे महत्वाचं आहे. नीट आहे का? 17 पुराण निर्माण झाली. 17 पुराण निर्माण झाले. 18वं पुराण जे आहे ते 18वं पुराण लिहिता लिहिता काही दिवस निघून गेले आणि 18वं पुराण श्रीमद भागवत तयार झालं. श्रीमद भागवत तयार झालं आणि श्रीमद भागवत तयार झाल्यानंतर व्यासींना नारदाने प्रश्न विचारला, याची 18 पुराण तुम्ही तयार केली, पण 18 पुराण तयार केल्यानंतर तुम्हाला समाधान वाटलं का? आदरणीय डोंगरे महाराजांचं भागवत पुस्तक आहे, त्याच्यामध्ये हा सुंदर लेख आलेला आहे, वाचून पहा. 18 पुराण निर्माण केली खरी, पण याच्यामध्ये तुम्हाला समाधान वाटलंय का कुठं? ते म्हटले समाधान कुठं वाटलं नाही. मग समाधान वाटलं नाही ना, मग एक काम करा, माझ्या गुरूंना मला जो आदेश सोडलेला आहे त्या आदेशानुसार मी सांगतो तसं करा. काय करायचंय? महर्षी नारदांना सांगितलं, फक्त मी सांगतो तेवढं आहे. माझ्या गुरूंना सांगितलेले 4 श्लोक आहेत, ते 4 श्लोक त्या भागवतामध्ये टाका.
आणि मग त्याच्यामध्ये सांगितलं चतुश्लोकी चारी चतुश्लोकी उपदेशे श्रीहरी चतुश्लोकी चारी भागवत। त्या भागवताचा पहिलाच जो शब्द आहे सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्याहि देहिते तापत्रे विनाशाय श्री कृष्णाय नमः। एक श्लोक, एका श्लोकापासून भागवत चालू झालं। भागवत चालू झालं खरं, पण प्रश्न निर्माण पडला, हे भागवत लोकांच्या कानावर गेल्यानंतर मनुष्य जन्माला आलेले जे लोक आहेत त्याच्यासाठी उद्धाराचं माध्यम काय? त्याच्यासाठी काय उद्धार आहे? त्यांना उद्धार कधी मिळेल? त्यांना मोक्ष कधी मिळेल? शास्त्राने सांगितलं मोक्षाचं साधन असं कुठलंच नाही की माणसाला मोक्ष मिळेल म्हणून। म्हणजे का उद्धाराचं माध्यम, मोक्षाचं माध्यम असं कुठलंच नाही माणसाला मोक्ष मिळेल म्हणून। हाच प्रश्न राजा परीक्षितीनं 88 सहस्र ऋषींना विचारला, हे ऋषीओ 7 दिवसामध्ये मोक्ष मिळेल असलं एखादं साधन आहे? ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे। राजा परीक्षितीने प्रश्न विचारला, 88 सहस्र ऋषीला प्रश्न विचारला, 7 दिवसामध्ये मोक्ष पदाला आम्ही जाऊ असं कुठलं साधन आहे का? 88 सहस्र ऋषींनी सांगितलं, आतापर्यंत आम्हाला हे असं साधन माहित नाही, पण एक संत ह्या पृथ्वी तलावरती आहे, एक संत ह्या पृथ्वी तलावरती आहे, 7 दिवसामध्ये माणूस उद्धरून जाईल असं साधन त्यांच्याकडे आहे। कोण आहे ते? कोण आहे ते? त्यांनी सांगितलं, तो जो संत असा आहे, बाबणाचे पोरी एक खेळासी भ्याल, 12 महिनेला पाल रे, कापत कापत बाहेर आलं, हे नागवेच पळून गेले। खेळ या प्रकरणामध्ये कसं सांगितलं,
संत आहे त्याच्याकडे गेल्यानंतर 7 दिवसामध्ये माणसाला मोक्ष मिळेल. आणि 7 दिवसामध्ये मोक्ष मिळण्याचं साधन म्हणजे 7 दिवसाचा अखंड हरिनाम यज्ञ. विठ्ठल इथं जन्माला येणारा 7 दिवसात येणार आहे आणि मरणार आहे तो 7 दिवसात. किती दिवसात? जन्माला येणारा 7 दिवसात येतो आणि मरणाला 7 दिवस लागतात. बरोबर आहे ना? सोमवार पासून रविवार पर्यंत कुठल्या तरी एका वाराला तो मरतो, कुठल्या तरी एका वाराला तो जन्माला येतो. 7 दिवसामध्ये जन्म आहे आणि 7 दिवसामध्ये मृत्यू आहे. मग 7 दिवसाचं साधन मोक्ष पदाला जर जायचं असेल ना, तर मोक्ष पदाला जायचं असेल तर तुम्हाला शुकाचार्याकडे जावं लागेल. आणि मग संत वाङ्मय सांगतात शुकाचार्याकडे असं काय आहे की मोक्ष पदाला संत शुकाचार्य घेऊन जातील. शास्त्राने सांगितलं ते मोकळे आहेत. कसे आहेत? मोकळे आहेत. मोकळे म्हणजे कसं? महाराष्ट्रामध्ये असणारे कीर्तनकार आहेत ना, त्या कीर्तनकारांना इथे येऊन उभं राहावं आणि तुम्हाला सांगावं तुम्ही कीर्तन आलात ना, मग तुम्हाला मी मोक्ष पदाला पाठवतो. आहे ताकद? आहे का? नेट आहे का? महाराष्ट्रामध्ये जेवढे कीर्तनकार आहेत त्या कीर्तनकारांना इथे येऊन उभं राहायचं आणि तुम्हाला सांगायचं तुम्ही 7 दिवस कीर्तनाला येणार आहात ना, मग 7 दिवसामध्ये मी तुम्हाला मोक्ष पदाला पाठवतो. आहे त्यांच्याकडे ताकद? का? का? कारण इथं उभं राहणारा आतून मोकळा नाही. कळते? इथं उभं राहणारा आतून मोकळा नाही. शुकाचार्य मोकळे होते, आतून मोकळे होते, अंतःकरणातून मोकळे होते. इथं उभं राहणाऱ्याला कशा तरी अपेक्षा आहे. इथं उभं राहणाऱ्याला कशाची तरी अपेक्षा आहे. आणि मग इथं उभं राहून माणूस तुम्हाला गप्पा गोष्टी सांगेल, पण सांगणं एवढं सोपं नाही. सांगणं एवढं सोपं नाही. काय आहे मोक्षपद? व त्याच्यासाठी आतून मोकळं उभं राहावं लागतं. इथं उभं राहून सांगावं लागतो आणि सांगणाऱ्याचा अधिकार लागतो. हे समाजाच्या दृष्टीने फार वेगळं आहे. मी आंबेगाव तालुक्यामध्ये राहतो. तिथं माझा एक मित्र कीर्तनकार आहे, खूप नावाजलेला कीर्तनकार आहे. त्याला म्हटलं महाराज हे तुम्हाला जमतं कसं? रोज सकाळ दुपार संध्याकाळ 3 किती? रोज सकाळ दुपार संध्याकाळ 3 कार्यक्रम आहे. बरं ज्ञानेश्वरीची ओवी नाही, हरिपाठाचं प्रमाण नाही, एखादा श्लोक नाही, काहीच नाही. मग हे जमतं कसं? आणि लोक एवढं करतात कसे? तो म्हटलं मला सोपी आयडिया आहे. तुम्हाला सांगू का? फक्त मला आयडिया सांग. मला आयडिया सांग, मला करायचं नाही, फक्त मला आयडिया सांग. काय होतं, काय करता? तो म्हटलं काय नाही, मला सोपी आयडिया आहे. काय करायचं? ज्या गावात सप्त्याला गेलो त्या गावाचा सप्त्याचा प्रमुख कोण आहे त्याचा नंबर घ्यायचा. मी काय का? त्या गावचा सप्त्याचा प्रमुख कोण आहे त्याचा नंबर घ्यायचा, किंवा गावचा सरपंच असेल ना त्याचा नंबर घ्यायचा. मग फक्त नंबर घेतल्यानंतर सरपंचाचा वाढदिवस विसरायचा नाही. कळते का? नंबर घेतल्यानंतर सरपंचाचा वाढदिवस विसरायचा नाही. स्टेटसला वाढदिवस पडलाच पाहिजे. आणि स्टेटसला वाढदिवस सरपंचाचा पडला रे पडला, सरपंचाला लक्षात राहतं महाराजांना तारीख द्यायची बरं का. काय करायचंय? सरपंचाच्या लक्षात राहतं महाराजांना तारीख द्यायची बरं का. बरं तेवढ्यावर राहत नाही महाराज मी. मग काय करता? महाराज गेल्या वर्षीची डायरी माझ्याकडे. काय? गेल्या वर्षाची डायरी माझ्याकडे. आणि त्या डायरीत पाहिलं आजच्या दिवसाला गेल्या वर्षी मी होतो कुठं, 4 दिवस अगोदर फोन करायचा. झाली का मीटिंग? झाली का मीटिंग? अरे जगद्गुरु तुकोबाराय सांग काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. सांगा तुम्ही संत जन, करा समाधान चित्त माझे. इथं उभं राहिल्यानंतर गप्पा चप्पा सांगणं फार अवघड आहे. मोक्ष पदाला नेणं फार अवघड आहे. मोक्ष पदाला नेण्याची ताकद याच्याकडे आहे. तुमच्या डोळ्यामध्ये डोळा मी टाकून बोलू शकतो, पण इथं आतून भरलेला आहे तो बोलू शकत नाही. इथं आतून भरलेला आहे तो बोलू शकत नाही. इथं मोक्षपद सांगायचे ना, मग मोक्षपद सांगण्यासाठी आतून माणूस मोकळा लागतो. आणि मग त्याच्याकडे ती दमक पाहिजे, मग त्याच्याकडे ती ताकद पाहिजे. वारकरी संप्रदाय एवढा सोपा नाही.
शुकाचार्य मोक्ष पदाला नेतात ही ताकद आहे. नीट आहे का? शुकाचार्य मोक्ष पदाला नेतात ही ताकद आहे का? कारण आतून मोकळे आहेत ते. पण शुकाचार्य सांगतात राजा परीक्षितला, हे राजा, मी तुला मोक्ष पदाला नेऊ रे, पण ऐकण्याची क्षमता तुझ्याकडे तेवढी पाहिजे. ऐकण्याची ताकद तुझ्याकडे तेवढी पाहिजे. सांगणारा मोक्ष पदाला नेऊ शकतो, पण ऐकणारे तसे सुटले पाहिजे. कुरुक्षेत्रावरती गीता ऐकणारे भरपूर होते की नाही? पण ऐकली कुणी? ऐकली कुणी? बोलत राहा. ऐकली कुणी? अर्जुना. माझ्याकडे तुम्हाला फक्त आणि फक्त, मला वाटतं गेल्या वर्षी मी कार्यक्रमात हे सांगून गेलो होतो, सासू सोनाच्या गप्पा मिळणार नाहीच नाही, फक्त योग्य जीवन कसं जगायचं एवढं सांगण्याची माझ्याकडे ताकद आहे. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. आमच्या शंकर महाराजांनी मला एक दिवस प्रश्न विचारला होता, सांगूनच टाकतो, जाऊ दे. म्हटले, महाराज, वारीला तुम्ही जाता, दत्तात्रय महाराज देशमुख तुमच्या बरोबर असं ते देतात काय? ते तुम्हाला देतात काय? मला आजपर्यंत मी गप राहिलो, पण त्याचं कारण मी सांगतो. दत्तात्रय महाराज देशमुख गुरुवारी आहेत, त्यांनी मला काहीच दिलं नाही, पण इथं उभं राहण्याची ताकद दिली. संत ही करतात. मला काही नाही दिलं, मला त्यांची जमीन गुरुकृपे. संतांकडनं ही ताकद मिळते. संतांकडे काही मिळत नाही, नाही त्यांची जमीन मिळत, कोणा त्यांचं घर मिळत, पण समाजामध्ये योग्य सांगण्याची ताकद आणि समाजामध्ये उभं राहण्याची ताकद त्यांच्याकडून मिळते. कुरुक्षेत्रावरती गीता ऐकणारे भरपूर आहेत. सांगणारा कोण आहे? भगवान श्रीकृष्ण. भगवान श्रीकृष्ण कोण? चाले हे शरीर पुढाची सत्य, कोण बोलवित्वारी वीर. ज्याच्या सत्तेनं हे शरीर चालतं, ज्याच्या सत्तेनं चंद्र सूर्य चालतात, तुझी सत्तेने ज्याच्या सत्तेने चंद्र चालतो, ज्याच्या सत्तेने तारे चालतात आणि ज्याच्या सत्तेने वेद होतो. सांगणारे भगवान श्रीकृष्ण आहेत आणि ऐकणारा अर्जुन आहे.
नीट ऐका. ऐकणारा कोण आहे? अर्जुन. अर्जुनाचा अधिकार काय? गीता पहा, अर्जुनाचा अधिकार आहे काय? अखिल कोट ब्रह्मांड नायकानं त्या रथाच्या खाली बसावं, मांडी टेकावं, एक गुडघा वर करावं आणि त्या गुडघ्यावरती अर्जुनानं चपलाचा पाय ठेवून रथावर चढावं. कशाचा पाय? चप्पलचा. कुणाच्या गुडघ्यावर? देवाच्या गुडघ्यावर. सांगणारा भगवंत आहे, ऐकणारा अर्जुन आहे. मग मोक्ष पदाला जायचं आहे ना? द्रोणाचार्यानं सगळ्यांना एकत्र बोलवलं आणि एकत्र बोलवल्यानंतर सांगितलं, रे हे पहा, ह्या झाडावरती काय दिसतंय रे? गौरवाने सांगितलं, महाराज ह्या झाडावरती झाडाच्या फांद्या आहेत, त्याला फळं आहेत, त्या छोट्या छोट्या फांद्यावरती पोपट आहे, त्या पोपटाचा डोळा मला दिसतो. काय होतं? पोपटाचा डोळा मला दिसतो. द्रोणाचार्याने सांगितलं, बाबाजू एक 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 नको, सहदेव सगळे आले, त्यांचं उत्तर प्रत्येकाचं तेच होतं. पण अर्जुन ज्या वेळेस आला त्यावेळेस अर्जुनाला विचारलं, अर्जुना ह्या झाडावरती तुला काय दिसतंय? अर्जुनानं सांगितलं, गुरुदेव ह्या झाडावरती मला फक्त पोपटाचा डोळा दिसतो आणि त्याचं मला छेदन करायचंय, याला म्हणतात मोक्ष पदाला. गायक कोण आहे? काही देणं घेणं नाही. कीर्तनकार कसा आहे? काही देणं घेणं नाही. मृदंग वादक सुंदर आहे का दिसायला? काही देणं घेणं नाही. फक्त मनामध्ये एक विचार पाहिजे, इथं आल्यानंतर मला मोक्षपद कधी मिळेल? कीर्तनकार कुठून आलाय? काही देणं घेणं ठेवू नका. गायक गायन काम कसं करतो? काही देणं घेणं ठेवू नका. वादक वाजवतो कसा? काही देणं घेणं घेऊ ठेवू का? फक्त मनामध्ये घरातून निघल्यानंतर एक मनामध्ये विषय तयार करा, मला कीर्तनाला जायचंय. का जायचंय? मला मोक्षपद 7 दिवसामध्ये मिळालाच पाहिजे. मोक्षपद मिळाल्याशिवाय मला या मंडपातून बाहेर पडायचंच नाही. आणि मग ज्यावेळेस मोक्षपद मिळेल, तो मिळवण्यासाठी काय करावं लागेल? नागबाबा अभंगाच्या प्रथम
संतांचे ते पाय. जन्माला आल्यानंतर देव मिळावा असं वाटते ना, मग त्याच्यासाठी एक साधन आहे, धरावे संतांचे ते पाय. संतांचे पाय धरण्यासाठी संत शोधावा लागतील. काय करावं लागतील? संत शोधावा लागतील. कुणाला संत म्हणावं? त्यातला 3 प्रकार सांगितला. दया, क्षमा, शांती. ज्याच्याकडे आहे ते संत. ज्याच्याकडे दया आहे, ज्याच्याकडे क्षमा आहे आणि ज्याच्याकडे शांती आहे. संतांना शरण गेल्याशिवाय देव आपल्याला कळत नाही आणि संतांना शरण गेल्याशिवाय काय कामासाठी मी इथं आलो हे आपल्याला कळत नाही. आळंदीला एक दिवस एकादशीला गेलो आणि एक बीड मधला माझा मित्र आहे, त्याचे वडील गावावरून बीडवरून आले होते. कुठून? बीडवरून आले होते. तो आपल्या दर्शनासाठी गेला. माऊलीचा दर्शन प्रदक्षिणा केली आणि आला. तो गेला त्यावेळेस त्याचे वडील म्हटले, म्हणले बाबा कुठून आला तुम्ही? म्हटले बीडवरून आलो. म्हणजे बाळू महाराज शिंदेचे तुम्ही वडील का? तो म्हटलं हो महाराज. मग गावाला काय? मला काही नाही. गावाला काही नाही. कुठं? आता नीट ऐका. बीड, उस्मानाबाद, परभणी या साईडला जर यदाकाजी तुम्ही गेले ना, कीर्तनकाराची घर म्हणजे सारवलेला बंगला. कशाचा? कुडाचं घर. पण काय विशेष असं झालं, पुणे जिल्ह्यामध्ये कीर्तनकार आला, आता बंगल्याचं काम चालू झालं. म्हणजे मी कुणावरती टीका करत नाही, मी तुम्हाला जागृत करतोय. टीका करायचं माझं काम नाही, मी जागृत का करतो? इथं आल्यानंतर महाराज आम्ही ज्या वेळेस कार्यक्रमाला तिकडे गेलो ना, ज्या वेळेस किलोमीटर काढले, किलोमीटर तळतळीने सांगायचं काम एवढं आहे. विदर्भामध्ये, जालनामध्ये त्या महाराजांबरोबर मी ज्यावेळेस कीर्तनाला गेलो त्यावेळेस किलोमीटर काढले. आळंदी पासून जालन्याला यायला शंकर महाराज किती किलोमीटर लागतात आणि एका किलोमीटरला 3 रुपयाने गुणलं. नीट आहे का? एका किलोमीटरला 3 रुपयाने सरपंच गुणलं आणि त्या 3 रुपयाला रोज मला काढला. तुम्ही कितीचा रोज काढला कळते का? तुम्ही रोज कितीचा काढता? किती किलोमीटर पकडता? कसा किलोमीटर आहे महाराजांचा आपल्याकडे? अरे मृदुंगाचार्य वाईट आहेत का आपल्याकडे? गायनाचार्य वाईट आहेत का? अहो त्यातल्या त्यात तिघे कीर्तनकार आहेत, गायन काम करतात, वादन काम करतात. याच्या पलीकडे आपल्याला पाहिजे काय? का कळत नाही आपल्याला? आता जागा रे भाई गो जागा. आणि आता तरी जागे व्हा. म्हणून संत सांगतात, जगजोगी जगजोगी जागा. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. आता तरी जागा. सांगण्याचं तात्पर्य एवढं आहे, तळमळी एवढी वाटते महाराज. आमच्याकडं बाहेरचा कीर्तनकार आला तर घरातले 5 जण सेवेला आहेत. किती? 5 जण. आपलं काम सोडून आपण बाहेरच्या माणसाची सेवा करतो. महाराज आम्ही गेलो त्यावेळेस आम्हाला पाणी सुद्धा प्यायला दिलं नाही कोणी.
ही शोकांकिता आहे. आता माझ्याकडे रेकॉर्डिंग आम्ही 5 जण कीर्तनकार असे 5 जणांकडे रेकॉर्डिंग होतं आणि त्याच्यामध्ये 3 कीर्तनकाराचे मोठ्याने कीर्तनकाराचे व्हायरल झालं होतं, रेकॉर्डिंग होतं. त्यांच्या रेकॉर्डिंग मध्ये म्हणणं होतं पुणे जिल्ह्याला लुटायचेच. काय करायचंय? लुटायचंच. काय करून? जोगी म्हणायचंय, पिंगळा म्हणायचंय, काहीतरी म्हणायचंय, पण लुटायचंच. त्याची रेकॉर्डिंग आहे. आणि इतके बोले आहो. तुका म्हणे बोला पण जिंकूच आणि कळी काळा. पण त्यांना हे कळलं नाही. एकदा आमच्याकडे माल आला आणि रुबाब जर झाला तर परत येत. सांगायचं तात्पर्य आहे संत आपल्याला जागे करतात. संतांचे उपकार आमच्यावरती आहे आणि संतांना शरण गेलं तर देव आपल्याला मिळतो. पण देव मिळवण्यासाठी संत सांगतात एक कुठला तरी मार्ग निवड. मग तो मार्ग तो निवडण्यासाठी आमच्या पाठोपाठ मला यावं लागेल. दयानिधी संताने, दयानिधी संताने, तेनेचे पंथे चालू जातात. त्याच पंथाने आम्हाला जायचंय. मग पंथ आहे एक मार्ग सांगितला व्यंगम आणि एक मार्ग सांगितला पिपीलिका. डाळे डाळे के तुले नी एक वेळे तव तू मार्गाच्या निबळ निश्चित टाके. तुला चालायचंय ना? एक मार्ग असा आहे खडतर आहे की ज्याला योग मार्ग म्हटलेला आहे. एक मार्ग असा आहे खडतर आहे त्याला योग मार्ग म्हटलेला आहे. आणि योगाची साधना करणं एवढं सोपं नाही. योगाची या वाटा निघाल्या सुवटा वा का दुःखाची वाटा भागाला अजप जपने उलट प्राणाचा. अजप जपने उलट प्राणाचा. दुसरा सांगितला ज्ञान मार्ग. ज्ञान मार्गाने तुम्ही जर जाल तर ज्ञान मार्गाने जाणं एवढं सोपं नाही. एवढं सोपं नाही. त्या मार्गाने गेला देई ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा देह ध्यान ध्याता ही त्रिपुटी आहे. त्या त्रिपुटीचा अभ्यास करावा लागेल आणि मग तुम्हाला जावं लागेल. मग राहिला सोपा मार्ग आहे भक्ती पंथ बहु सोपा. पुण्य लागवे या पापा
आता दुसरी बाजू पहा. भजन ते ओंगार वाणे भजन ते ओंगाळवाणे नरका जाणे चुकीने का भक्ती पंत बहु सोपा. आणि दुसरी बाजू सांगितली भक्ती ते कठीण सुळावरची पोळी. याच्यात अंतर तुम्हाला समजून जाईल पहा. अरे भक्ती सोपी आहे आणि एका बाजूला संत वाङ्मय सांगतात की अवघड पण आहे. कीर्तन चांग होय अंगारी रूपा आणि दुसऱ्या बाजूला सांगतात भजन ते ओंगाळवाणे नरका जाणे चुकेना का. एका पत्रकाराने एका साधूच्या पायामध्ये खडावा पाहिला. नीट ऐका. एका पत्रकारानं एका साधूच्या पायामध्ये खडावा पाहिला. खडावा म्हणजे पादुका. गुरुदत्तांच्या मूर्तीच्या समोर गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात. त्यांनी सांगितलं साधूजी तुमच्या पायामध्ये खडावा आहे. तुमच्या पायामध्ये खडावा आहे. तुम्हाला चप्पल घालता येत नाही का. खडावा का घातल्या. साधूंनी फक्त एका शब्दात उत्तर सांगितलं प्रवीण महाराज खडावा घातल्यानंतर माणूस पाऊल सांभाळून टाकतो. कळते का नाही. खडावा घातल्यानंतर माणूस पाऊल सांभाळून टाकतो. भक्तिपंत बहु सोपा आहे पण खडावा सारखं पाऊल जपून टाकायला पाहिजे. विठ्ठल रामायणामधला गोड प्रसंग आहे. रामायणामध्ये पाहिलं सीता मातेला कष्ट सहन करावं लागलं का एका चुकीमुळे कष्ट झाले. काय करावं लागलं. सीता मातेला कष्ट सहन करावं लागले की एका चुकीमुळे कष्ट झाले. कशामुळं बघा का. अरे राजाची कन्या ती राजाची कन्या आणि दशरथ राजाच्या नगरीमध्ये आले. मला सांगा ना तिला कपड्याची कशी कमतरता होती का कमतरता कशाची. जनक राजाच्या नगरीमध्ये वाढणारी सीता माता दशरथ राजाच्या नगरीमध्ये आले आणि दशरथ राजाच्या नगरीमध्ये आली काय अखंड कोट ब्रह्मांड नायक आहे त्याची पत्नी ती झाली. राजाची कांता काय भीक मागे. काय भीक मागण्याची गरज आहे तिला. सीता मातेला कशाची कमतरता होती. सगळ्याचा त्याग केला. जनाचा त्याग केला. नगरीचा त्याग केला. कपड्यांचा त्याग केला आणि प्रभू रामचंद्र बरोबर वनवासामध्ये आले. मला सांगा ना एवढा त्याग केलाच होता ना. एवढा त्याग केला होता ना. मग बिघडलं कुठं. भक्ती सोपी होती ना पण चुकलं कुठं. वाकडा पाऊल पाटला कुठं. मृगजळासारखं सोन्यासारखं दिसणारा जे मृग आहे हरिण तिच्यावर त्याची फक्त नजर गेली आणि ते हरिण त्याची कंचुकी मला पाहिजे. सीता माता इथं चुकली आणि भक्तिपंत इथं अवघड झाला. विठ्ठल आपल्याला वाटतं काही नाही सोपं आहे. कीर्तन सोपं आहे. ऐकायला जाणं सोपं आहे आणि कीर्तनाला गेल्यानंतर मोक्षपदाला आम्ही जाऊ शकतो हे संत सांगतात. मोक्षपद एवढा सोपा नाही सज्जनो. मोक्षपद एवढा सोपा नाही. खडतर वाट आहे ती. पण थोडी तरी चूक झाली रे झाली तर तुम्हाला काय करावं लागेल. मग तो पुण्याची पावटी सरे सवेची इंद्र
पदाची उटी उतरे येऊ लागती माघारे मन संकल्पाच्या बापे न जाये तीर्थाच्या बापे मन आणि नुसतं इथं पाप केलं रे केलं कीर्तनाला आलेल्याचा फायदा होत नाही नीट ऐका आलोय उद्धारासाठी पण थोडा जरी इथं येऊन चुकला ना येणं सोपं आहे थोडा जरी चुकला मग ते पाप तीर्थाच्या बापाला जात नाही मग तीर्थाच्या बापाला जात नाही ना मग तुम्ही मोक्ष पदाकडे जायचं आहे ना मग नागबाबा सांगतात त्याच्यासाठी संत भेटणं गरजेचं आहे त्याच्यासाठी संत भेटणं गरजेचं आहे आणि एकदा का संत भेटले रे भेटले तर मग देव भेटल्याशिवाय राहत नाही आणि एकदा का देव भेटला रे भेटला तर देव माणसाला सोडून सुद्धा कुठं जात नाही आपण त्याच्या दुसऱ्या चरणामध्ये देवाची कृपा सहज झाली एदे साधती साधने तुटती भवाची बंधने शिवरात्री निमित्त आपला अखंड हरिनाम यज्ञ आहे आणि पुराणामध्ये गोड कथा आलेली पहा नीट ऐका पुराणामध्ये गोड कथा आहे शिव भोळा चक्रवर्ती याच पाय माझे चित्ती कसा आहे तो त्या देवाची गाठ भांगिरी झाली कसा आहे तो पारे दैवत कैसे भक्ती पिसे भाविका एकदा पीस लागलं रे लागलं असं हे दैवत आहे सचिव पुराणामध्ये कथा सांगितली चार जोडीदार होते पण जोडीदार असे अव्वल होते ना असे अव्वल होते सकाळपासून दुपारपर्यंत पी प्यायचं आणि दुपार झाली का संध्याकाळी पत्ते फुटायचे हे माझं नाही बरं का पुराणातलं सांगते मी
काय करायचं? जुगार चालू झाली. पण जुगार असा एक विषय आहे, पैसे येतात आणि पैसे जातात. जुगार असा एक विषय आहे, पैसे येतात आणि पैसे जातात. 4 जणांमध्ये एकटा बादर असा होता की आयुष्यभर जुगार खेळला, पण जवळ असलेल्या धन दौलत संपत्ती सगळं आला. कथा नीट बघा, फक्त माझ्याकडे 10 मिनिट असेल, 10 मिनिट असेल. आयुष्यामध्ये काही कमवता नाही आलं, शेवटचा क्षण आला आणि त्याच्या मनामध्ये विचार आला, काही केलं तरी चालेल पण आज जुगार खेळायचीच. पण जुगारीला पैसे आणायचे कुठून? त्या गावामध्ये एक वारकरी संत आला होता. त्याच्या मनामध्ये विचार आला, अरे ह्या संताकडे, या वारकऱ्याकडे असणारे गाठोड आहे, ते गाठोड आज चोरायचं आणि घेऊन जायचं आणि जुगारीला लावायचं. वारकऱ्याकडे काय असणार आहे? मालिका, उपर्ण, सोटा आणि लोटा. पण संत कसे आहेत पहा, संत उदार उदार, भरले अनंत भांडार. पंढरपूरच्या वारीला जात असताना आम्ही एका ठिकाणी चहा प्यायला गेलो आणि चहा प्यायला गेल्यानंतर एक जण सहज म्हणला, आता गावामध्ये आले गावकऱ्यांची थोडीशी चालते, तो त्याला काय यांना चहा देतो, काय यांच्याकडं? चहा देणारा शहाणा होता सरपंच. तो म्हटला, बाबा संतांकडे काय नाही, वारकऱ्याकडे काय नाही असं म्हणू नको. वारकरी रस्त्यानं चाललाय ना तर गावागावामध्ये धंदेवाले त्यांची पोट भरून जातोय, कळते का? एवढा वारकरी श्रीमंत आहे. चालणारा उपाशी राहत नाही. हरी वारीला येऊन पा, चालणारा उपाशी राहत नाही. वारीला वारकरी निघाला, प्रत्येक गावाची यात्रा असते आणि कुठलाच माणूस उपाशी राहत नाही, चोर सुद्धा उपाशी राहत नाही. एवढी श्रीमंती वारकऱ्याकडे, एवढी श्रीमंती. पण आपल्याला कळत नाही. मी एकदा सांगून तुम्हाला गेलो, सर चाबक मारणारा मुलगा, त्याला जवळ बोलवलं आणि जवळ बोलवल्यानंतर त्याला मी 10 रुपये दिले आणि सांगितलं, बाळा आता मला सांग तुला रोज किती मिळतो, तुला पैसे किती मिळतात 18 दिवसाच्या वारीमध्ये? तो म्हटला, महाराज आता तुम्हीच गणित करा, आळंदी पासून पंढरपूर पर्यंत 18 दिवस मी चाबक मारी चालतो. त्या वारीमध्ये साधारणतः 8 ते 9 लाख लोक आहेत. किती? 8 ते 9 लाख लोक आहेत. चाबक मारताना एखाद्याने 1 रुपया दिला, असा रोज 18 दिवस चाबक मारला, 9 लाख लोकांनी 1 रुपया दिला तर किती होतात? किती? सोपे ना गणित. मग किती श्रीमंत वारकरी, कोणाला उपाशी राहून देत नाही. त्या मंदिरात असणारा संत आहे, वारकरी आहे, त्याच्याकडे हा माणूस आला आणि त्याच्या साईडला असणारा सोटा लोटा ते घेतलं आणि त्याला आनंद झाला. जुगारीला लावला. काय चमत्कार झाला, संतांचा आशीर्वाद, काय संतांचे उपकार. त्या वारकऱ्याच्या सोटा आणि लोट्यावरती आम्हा पैसे कमवले. आता जसे त्याच्याकडे पैसे आले, आता नीट ऐका, पैसे आल्यानंतर माणसाकडे 3 गुण येतात. पहिली गोष्ट, थाली, ताली आणि प्याली. नीट ऐका, थाली, ताली आणि प्याली हे शास्त्राने सांगितले बरं का. ज्याच्याकडे पैसे आलेले आले, ढाब्यावर जाणारे मित्र त्याला मिळतात, तवर नाही येत. जेव्हा पैसे येतील तेव्हा ढाब्यावरचे मित्र येणार, त्याला म्हणजे थाली. ताली, त्याच्याकडे पैसा आला रे आला का त्याची वाह करणारे मिळतात, त्याच्यासाठी टाळे वाजवणारे मिळतात. आणि प्याली, संध्याकाळी त्याला घेऊन बसतात, संध्याकाळी त्याला घेऊन बसतात. कधी? पैसे आल्यानंतर. आणि चमत्कार असाच झाला, रात्रीचा प्रहार झाला, आलेला जो पैसा आहे तो पैसा बर्बाद झाला. आणि बर्बाद झाला सज्जन हो, नुसता बर्बाद नाही झाला, रात्रीचा बेधुंद झाला तो. आणि बेधुंद झाल्यानंतर असणारे 3 मित्र निघून गेले. मनामध्ये एक विचार आला, कुठून तरी पैंजणाचा आवाज येत होता आणि त्या पैंजणाच्या आवाजाच्या दिशेने तो चालला होता. पण मनात एक विचार आला, अरे पैंजणाच्या दिशेने, घुंगराच्या दिशेने मला जायचंय ना, पण हातात काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. एका वेश्येच्या महालाकडे जात असताना तो हातामध्ये फक्त 1 गजरा घेऊन गेला. पुराणातली कथा आहे,
ऐकायला दुर्मिळ आहे, वाचली असं नसेल मला माहित नाही. हातामध्ये गजरा घेऊन गेला आणि तो गजरा हातामध्ये घेत असताना शरीरामध्ये नशा आहे, ती नशा वाढली. रात्रीचा प्रहार संपत आला आणि घुगरांचा आवाज बंद झाला. त्यागाला चालता चालता सहज मनामध्ये वैताग आला. पायाला लागलेला एक दगड आहे, दगड नाही ती साळुंका होती, ती पायाने टापरली आणि हातामध्ये असणारा गजरा फेकून मारला. हातामध्ये असणारा गजरा फेकून मारला. 2 पावलं पुढे गेला आणि गतप्राण झाला. 2 पावलं पुढे गेला आणि गतप्राण झाला. गतप्राण झाल्यानंतर चित्रगुप्ताकडे सांगितलं, महाराज याच्या आयुष्यातली गणता काय? म्हणले याच्या आयुष्यातली गणता एकच, 7-12 याचा पूर्ण गेलेला आहे, फक्त थोडासा गुंता शिल्लक आहे. काय आहे त्याच्यामध्ये? त्याने सांगितलं त्याच्यामध्ये फक्त एवढं आहे की भगवान शंकराच्या पिंडीवरती याच्या हातून फुलांचा गजरा व्हायला गेलेला आहे. यमराजा म्हणला, महाराज गजरा व्हायला नाही, फेकून मारलाय. काय केलाय? फेकून मारलाय. देवाने सांगितलं फेकून मारलाय, पण मारलायस ना मला, फेकून तर मारलाय पण माझ्याकडे अर्पण झालायस ना तो. मग चित्रगुप्ताला सांगितलं, शिवगण त्या ठिकाणी आले आणि शिवगणाने सांगितलं, हे चित्रगुप्ता, माझ्या पिंडीपासून किती अंतर तो लांब चालत आला होता त्याचा अंतर काढा. त्यांनी सांगितलं 14 पावलं. किती? 14 पावलं. हातामध्ये ज्या दिवशी ज्यावेळेस त्यांनी गजरा घेतला तिथून किती पावलं तो चालत आला? म्हणले 14 पावलं. 14 पावलं तो चालत आला ना, मग एक काम करा, त्याला 14 दिवसाचं राज्यपद द्या. कोण? इंद्राचं पद. 14 दिवसाचं इंद्राचं पद दिलं आणि इंद्र पदावर ज्यावेळेस गेला ना, इंद्र खाली आला. इंद्र खाली आल्यानंतर इंद्राने सांगितलं, देवा आता काहीतरी करा ना. तो म्हटलं काही नाही, आता 14 दिवस काही करता येत नाही, पण काय करावं लागेल? म्हणजे 14 दिवस झाल्यानंतर याच्या मनामध्ये विचार आला, अरे 14 दिवसामध्ये नुसता हार फेकून मारला. आणि शास्त्र सांगतं भगवान शंकराच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर काही करू नका. तुम्हाला माहित असं नसेल, शिवरात्रीचं पर्व आहे आणि शिवरात्रीचा पर्व तर अखंड हरिनाम यज्ञ आहे. त्याचं महत्व सहज सगळं सांगून जाईल. भगवान शंकराच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर पूर्वी एक प्रथा होती, आपल्या घरातला गडू त्याच्यामध्ये आपल्याच घरातलं पाणी ते घ्यायचं आणि भगवान शंकराला अर्पण करत होतो. पण लोक शाणी झाली, सुज्ञ झाली, तिथलंच पाणी घेतात आणि त्यालाच वाहतात. शास्त्राने सांगितलं, तो जो गडू आहे तो गडू आपण ज्यावेळेस आपल्या घरातून घेऊन जात होतो ना, तर आपल्या घराच्या बाहेर गंगाळ असायचं. बरोबर आहे ना? गंगाळ झालं नाही ते. त्या गंगाळामध्ये आपण पाणी घ्यायचं, ते पाणी आपण आपल्या स्वयंपाक घरामध्ये न्यायचं. स्वयंपाक घरामध्ये गेल्यानंतर भगवान शंकराला नेलेलं पाणी आहे, त्या पाण्यामध्ये एवढी पवित्रता होती की आपलं घर शुद्ध होऊन जात होतं. आपल्या घराला येडापिडा लागत नव्हती. ते पाणी घेऊन भगवानाच्या दरबारामध्ये या, त्याला अभिषेक करा. अभिषेक केल्यानंतर काय करायचंय? बेलाचं पान. किती? बेलाचं पान. बरं आपल्याकडे नाही बेलाचं पान, मग काय करायचं? तेच बेलाचं पान घ्या आणि तिथंच अर्पण करा. ऐका नाही, तेच बेलाचं पान घ्या, तिथंच अर्पण करा. नाही तुमच्याकडे बेलाचं पान, पण आल्यानंतर टाळी वाजवा. आल्यानंतर मंदिरात आल्या, आता नका वाजवू, मंदिरात आल्यानंतर टाळी वाजवा. नाही तुम्हाला टाळी वाजवता आली, पण कमीत एवढं करा, बम बम आगड बम 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 आगे डमरू आगे डमरू आगे सदा शिव जगत गुरु आगे बम बम आगे बम बम आगे आगे डमरू आगे डमरू आगे सदा शिव जगत गुरु आगे बम. नाचे ब्रह्मा नाचे विष्णु नाचे महादेव, जहाँ देखे पार्वती नाचे सब देव. जहाँ देखे पार्वती नाचे सब देव. भांग काए जहर काए कलिया उदतूर, जोगिनी के पीछे लगे नंगे आवतूर. हे ऐका, शब्द रचना चांगली आहे. काशी विश्वनाथ नाम जाके विराजे, आगे भैरव पीछे हनुमान साजे. रक्षण करता तू आहे. नाही त्याच्याकडे जाता आलं, नाही टाळी वाजवता आली,
तर कमीत कमी बम 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 असा आवाज करा. आणि तो आवाज केल्यानंतर आपल्या ग्रहामध्ये शनीची जर पीडा असेल ती निघून जाते. एवढी ताकद त्याच्याकडे आहे. आपण विसरून जातो. 14 दिवसामध्ये पद मिळालं आणि 14 दिवसामध्ये पद मिळाल्यानंतर याच्या मनामध्ये विचार आला, अरे 14 दिवसामध्ये जर मला एवढं पद मिळते. भगवान शंकरला फक्त हात फेकून मारला होता, व्हायलाच नव्हता. फेकून मारला तरी त्याला मान्य आहे. इतकं भोळ दैवत आहे ते. मग त्याच्या मनामध्ये विचार आला, 14 दिवसामध्ये इंद्राच्या ऐरावतासह सगळं विकलं. इंद्राच्या ऐरावतासह सगळं विकलं. आणि 15व्या दिवशी ज्यावेळेस सिंहासनावरून खाली आला ना, त्यावेळेस भगवान शंकरानं त्याला बरोबर चालवलं. पण भगवान विष्णू आले आणि भगवान शंकराला विनंती केली, हे शिवा आता माझ्यावर उपकार कर रे. हा जो दाणी आहे ना हा माझ्या पदरात घाल. हा जो दानशूर आहे ना हा माझ्या पदरात घाल. का? कशासाठी? काय करायचंय? म्हटलं काही नाही. हा इतका हुशार आहे, हा इतका हुशार आहे, माझ्या घराचं रक्षण करेल, माझ्या घराचं तो रक्षण करेल. आणि त्या फक्त संतांचा उपदेश झाला, संतांचा लोटा आणि सोटा याचा स्पर्श झाला, भगवंत त्याला सहज मिळाला. मिळेल याचं पुण्य जे मिळालं की ज्याला म्हटलं जातं बळी. कोण तो? विठ्ठला. बळीला तिथपर्यंत पोहोचवलं गेलं. मग आपण संत वाङ्मयाकडे गेलो तर देव आपल्यावरती कृपा केल्याशिवाय राहणार नाही. का? कारण संत उदार आहेत, त्यांच्याकडं भांडार भरलेलं आहे. आणि मग एकदा का त्यांची कृपा झाली रे झाली तर आपल्याला कशाची आवश्यकता राहत नाही. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये
ऐसे संता बिन प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. संत श्रेष्ठ मला सांगतात हे सगळं जर मिळवायचं असेल तर संताला शरण जाणं, संत शोधणं गरजेचं आहे. आणि एकदा का संत मिळाले तर आयुष्यभराचं भेव निघून जातं. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये संत
एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. नाथबाबा सांगतात संत हे मनोरथ पूर्ण करतात. अनेक साधन आहेत ती साधनं साधली जातात आणि अनेक बंधनातून माणूस मुक्त होतो. या ठिकाणी बरोबर 11 वाजलेले आहेत. झालेली सेवा भामेश्वराच्या चरणी समर्पित करतो. जे योग्य आहे ते सद्गुरूंचा, जे अयोग्य आहे तो माझ्या बुद्धीचा दोष म्हणून मला पूर्ण पाठीमागे द्या. माझ्या समोर जी लहान लेकरं बसली त्याचा मला आज आनंद असा वाटला की त्यांच्याकडे पाहिल्यानंतर मला असं वाटतं की पुढच्या काही वर्षानं कीर्तनामध्ये आई आणि बाप सांगण्याची गरज राहणार. कळते का? ज्या आई बापांना ज्या लेकरांना इथं आज आणले ना त्यांनी समजून जायचं त्यांचा वृद्धपकाळ आहे, म्हातारपण चांगलं जाणार. त्यांचं म्हातारपण निश्चित, त्या आई बापांचं म्हातारपण निश्चित चांगलं जाणार, कारण त्यांना इथं आणून बसवले. आणि ज्यांची 9 ते 11 नेट वरती आहेत त्यांनी समजून जायचं आपलं म्हातारपण काही खरं नाही. त्यांनी समजा आपलं म्हातारपण आपल्याला वृद्ध आश्रमच. मग गेल्यानंतर तुम्ही सांगा महाराज आईचं काहीतरी सांगा, महाराज बापाचं काहीतरी सांगा. मग तो सांगल बाप कसा असतो, आई कशी असते गाण्यातून सांगतो. आणि मग आपल्याला वाटतं वा वा वा, अरे ज्याला सांभाळायची तो सांभाळतो रे. आणि काय कीर्तनकारांना प्रवचनकारांना आई बाप सांगितलं तुम्ही सांभाळणार आहे हे ज्याचं मत आहे. पण यांच्याकडे पाहिलं ना ही काळाची गरज आहे. ही लहान लेकरं टाळाला उभी आहेत. त्या आई बापाने छाती टोक पडून सांगायचं आमचं म्हातारपण चांगलं जाणार, चांगलंच जाणार. संतांची वचन आहेत. हा भविष्यकाळ चांगला आहे. ह्या लहान लेकरासाठी एकदा टाळ्या होत्या. सुंदर साऊंड सिस्टीम, गाण्याचार्य, मृदुंगाचार्य आमचे सागर दादा, साईटला असणारे चोपदार, अबाल, माता, पिता, बंधू आणि भगिनी, ह्या ठिकाणी तुम्ही आलात. एक दिलगिरी फक्त व्यक्त करतो. यदा कदाचित आमची माता माऊली आहे, तुम्हाला हसवता आज मला आलं नसेल, मी हसवत नाही त्याच्यामुळे तुम्ही नाराज असाल, पण उद्या पूर्ण आशाच आशा असेल. उद्यापासून तुम्ही हसणार आहे, कारण उद्यापासूनची नंबर 3, नंबर 4, नंबर 5 ची बारी चांगली आहे. पण तुम्ही हसणार. हसू नका असं माझं मत नाही, पण हसायचं तिथं हसा. आयुष्याचा हशा करून घेऊ नका. येणारा कार्यकाल फार वाईट आहे, येणारे दिवस फार वाईट आहे. आणि जो संतांच्या नावाला चिटकून राहिला त्याचं आयुष्य वाढल्याशिवाय राहणार नाही. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. इथं उभं राहणारा जो आहे तो योग्य सांगणारा असेल तर योग्य ऐका, अयोग्य सांगणारा असेल तर निश्चित ऐकू नका. पाया पडून विनंती करतो. त्याचं कारण असं आहे, इथं सांगणारा अयोग्य सांगत असेल तर ऐकणारालाही पाप आहे आणि सांगणारालाही पाप आहे. आणि ज्याचं ज्याचं सौजन्य आहे त्याला डबल पाप आहे. त्याला डबल पाप आहे. त्याने सांगायचं आपला पैसा व्यर्थ गेला. इथं येऊन ज्याने हसवलं ना, संसाराच्या गप्पा गोष्टी मारल्या, त्याने सांगायचं आपलं सौजन्य व्यर्थ गेलं. समजून जायचं. असो, त्या ठिकाणी समस्त ग्रामस्थ, कुंभकर मंडळ, पुणेकर मंडळ आणि ग्रामस्थ मंडळ या ठिकाणी मला सेवा करण्याची संधी दिली. तुमचा मी शतश ऋणी आहे. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी करून सेवेला पूर्ण आनंद देतो. ज्ञानेश्वर Thank you.